म्हणजे ज्ञानोबांना माऊली म्हटलं जातं। आता प्रश्न असा जाणकारांच्या मनात कदाचित निर्माण होईल की महाराज खऱ्या अर्थाने ज्ञानोबांना माऊली म्हटलं जातं, मग माऊली या शब्दाचा समानार्थी शब्द जर आम्ही पाहिला तो होतो आई। मग आपल्या आईला आपण आई म्हणतो, सबंध गावही तिला आई म्हणेल, सबंध मळही तिला आई म्हणेल, सबंध वाडीही तिला आई म्हणेल, पण सबंध तालुका तिला आई म्हणेल का? सबंध जिल्हा तिला आई म्हणेल का? सबंध राज्य तिला आई म्हणेल का? पण जगाच्या पाठीवर आम्ही कोणत्याही गावात गेलो, कोणत्याही राज्यात गेलो, कोणत्याही तालुक्यात गेलो, कोणत्याही देशात गेलो, तरी या जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही गेलो तरी महाविष्णू माऊली ज्ञानोबांना माऊलीच म्हटलं जातं। म्हणजे संत परंपरेमध्ये प्रत्येक संतांना वेगवेगळी उपाधी आहे, पण ज्ञानोबांना आई का म्हटलं जातं? लक्षात घ्या महाराज, याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की माझ्या ज्ञानोबांनी मुळात आई म्हणण्याचं कारणच असं आहे की ज्ञानेश्वरी जी लिहिली ना, ती ज्ञानेश्वरी आईच्या आतड्याने लिहिली। मग आईचं आतडं असतं कसं? आता घडलेले 2 सत्य प्रसंग सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल। आता 3 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पाटणला जाण्याचा योग आला। आता संध्याकाळी मागणीचं कीर्तन होतं आणि तिथून अवघ्या 28 किलोमीटरवरती दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन होतं, म्हणून संध्याकाळी कीर्तन झाल्यावर एका मित्राकडे थांबलो होतो। आता तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं तर आपल्याला ज्ञात असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कुपोषित तालुका जर कोणता असेल तो म्हणजे पाटण आहे। आणि संध्याकाळचं कीर्तन झालं, त्या ठिकाणी थांबलो, दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं। मी त्याला सांगितलं मी निघतो, तो म्हटला महाराज मला तुमचा 1 तासांचा वेळ मिळेल का? म्हटलं ठीक आहे, आणि मी त्याच्या बरोबर निघालो। पाटण पासून 8 मैल दूर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक डोंगर वजा टेकडी होती आणि त्या टेकडीच्या वरती गाडी बाजूला लावली आणि दोघेही चालत वरती आलो। तिथे एक 7-8 घरांचा तांडा होता। एका घरासमोर एक 6 वर्षांचं लेकरू खेळत होतं। माझ्या मित्रासोबत मी त्या घरामध्ये प्रवेश केला। आई चुलीच्या जवळ बसली होती आणि आईच्या बाजूला एक अंथरूण टाकलेलं होतं। मी बराच वेळ त्या लेकराकडे न्याहाळून पाहिलं तर आईच्या बाजूला टाकलेल्या अंथरुणावर साधारणपणे त्याचं वय 10 वर्ष असावं। 10 वर्षाचं एक लेकरू अंथरुणावर झोपलेलं होतं। मी पाहिल्यानंतर मला जाणीव झाली की कुपोषणामुळे ते लेकरू अपंग झालेलं आहे, ते कधी चालूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही। माझ्या मित्राने संस्थेची पूर्ण माहिती त्या आईला दिली आणि सांगितलं आई तुमचा हा 10 वर्षाचा मुलगा आहे ना, हा कुपोषणामुळे अपंग झालेला आहे, हा कधीही चालू शकत नाही, हा कधीही बोलू शकत नाही, तुम्ही त्याला आमच्या संस्थेमध्ये पाठवा, या लेकराचा सांभाळ या पुढच्या काळात आम्ही करू। एवढे शब्द त्या माऊलींना ऐकले आणि तिनं बाहेर खेळणाऱ्या 6 वर्षाच्या त्या लेकराला हाक मारली। लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं। आईने त्या लेकराच्या गालाचा मुका घेतला आणि आम्हा दोघांकडे पाहत सांगितलं साहेब तुम्हाला जर घेऊनच जायचं असेल, तुम्हाला जर न्यायचंच असेल तर माझं हे 6 वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा, ते अंगाने दष्टपुष्ट आहे बघा, जगाच्या बाजारात ते कसं बी टिकल बघा, पण हे 10 वर्षाचं लेकरू आहे ना, हे कुपोषणामुळे अपंग झालंय, ते कधी चालू शकत नाही, तो कधी बोलू शकत नाही। खऱ्या अर्थाने साहेब अहो तुम्ही 2 वर्ष माझ्या या लेकराचा 2 महिने या लेकराचा सांभाळ कराल, 3ऱ्या महिन्यात त्याची शिशू काढाल, पण साहेब खरं सांगू 4थ्या महिन्यात तुम्ही मात्र माझ्या लेकराला कंटाळून जाल। अहो या लेकराचा सांभाळ फक्त ही आईच करू शकते। हे एका आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं। अहो याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर 2016ला लोकमत मध्ये एक लेख छापून आला होता, तुमच्यापैकी अनेकांच्या वाचनामध्ये तो आला असेल। 12 डिसेंबर या दिवशी तो लेख बाबा आमटेचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी संपादकीय भूमिकेतून लोकमत मध्ये लिहिला होता। आता इथं अनेक वयस्कर आजी आजोबा बसलेले आहेत। बाबा तुमच्या बालपणीचा काळ जर पाहिला तर त्या काळामध्ये पटकीच्या आजाराने शेवटची मान टाकली होती। तो काळ म्हणजे पटकीच्या आजाराचं उत्तरायण होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण आजही आज पटकीचा आजार आपल्याकडे कुठंच पाहायला मिळत नाही, पण आजही आपल्या देशामध्ये काही असे आदिवासी तांड्या म्हणजे पाड्या आहेत की ज्या ठिकाणी हे आजार आपल्याला कधीतरी पाहायला मिळतात। आणि असाच एक भाग म्हणजे हेमलकसा टेकडी। आता हेमलकसा टेकडी हे नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाबा आमटेंचा आश्रम। त्या ठिकाणी तुमच्यापैकी जर कुणाचं जाणं झालं असेल तर आपणास ज्ञात असेल की हेमलकसा टेकडीचा जो 8 मैलांचा भाग आहे हा सबंध प्रदेश जंगल आडवाटेचा प्रदेश आहे। म्हणजे आजच्या काळातही त्या ठिकाणी वाहन जाऊ शकत नाही, तो सबंध प्रवास हा पायीच करावा लागतो। जर आता ह्या काळामध्ये पाहिलं तर आता काहीच महिन्यापूर्वी कर्करोगामधून प्रकाश आमटे बाहेर आले। मधल्या काळामध्ये त्यांचं काम बंद होतं कारण ते आजारी होते, पण हा जो कालखंड होता त्या काळामध्ये हेमलकसा टेकडीवरती
प्रकाश आमटेंचा छोटासा दवाखाना होता. आणि प्रकाश आमटे असं म्हणतात की डिसेंबरचा महिना उजाडला आणि डिसेंबरचा सूर्य जणू काही पाहता पाहता हिमलकसा टेकडीवर साथीच्या रोगाने ग्रासूनच गेला होता. एका धनगर समाजातलं कुटुंब होतं. नवरा बायको आणि त्यांचे खऱ्या अर्थाने 2 चिरंजीव, एक 2 वर्षाचा लेकरू आणि दुसरं 4 वर्षांचं लेकरू, असा छोटासा परिवार होता. घरातल्या कर्त्या पुरुषाला पटकीनं ग्रासलं. 2 दिवसांचा काळ निघून गेला. तापानं उच्चांक साधला. आता पटकीचा आजार म्हणजे बाबा आपणास ज्ञातच आहे की तापाचा उच्चांक साधला जातो आणि शेवटी व्यक्ती मात्र मृत्यूच्या मगरमिठीत जातो. पाहता पाहता घरातल्या कर्त्या पुरुष तापानं फणफणला. 2 दिवसांचा काळ निघून गेला आणि 3ऱ्या दिवशी त्यानं मान टाकली. तो संपला होता. माऊलीनं हंबरडा फोडला. अरे जगण्याचा आधार गेला, कपाळाचं कुंकू गेलं. जगावं कशासाठी? जगण्याचा आधार तो काय राहिला? तिनं दोन्ही लेकरांना उराशी कवटाळलं आणि हंबरडा फोडून ती माऊली रडू लागली. पण त्याच वेळी त्या माऊलीला जाणीव झाली की आपल्या दोन्ही लेकरही तापानं फणफणली. आपल्या दोन्ही लेकरांनाही पटकी झाली. तिनं आपल्या भाऊबंधांना, पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी तेवढे उरकून घ्या. आणि दोन्ही लेकरांना घेऊन ती माऊली मात्र जीवाच्या आकांतानं तिथून 4 मैल दूर असणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटेंच्या दवाखान्याकडे धावत निघाली. पाहता पाहता जंगल आडवाटेचा मार्ग होता. 4 मैलाचा प्रवास पायी पार करायचा होता. दोन्ही खांद्यावर त्या माऊलीची दोन्ही लेकरं होती आणि लेकरांना घेऊन ती माऊली मात्र चित्याच्या तालीनं धावत होती. लेकरं मान टाकत होती. ती माऊली लेकरांच्या गालावर हात फिरून सांगत होती, बाळांनो फक्त थोडा वेळ, आपण पोहोचतोय बरं, काळजी करू नका, फक्त थोडा धीर धरा. 2 मैलाचा प्रवास पार झाला आणि माऊलीला जाणीव झाली तिची डावी कूच जड झाली. तिनं पाहिलं तिच्या 2 वर्षाच्या लेकरानं मान टाकली होती. लेकरू संपलं होतं. आईनं त्या लेकराला एका झाडाखाली ठेवलं. बाजूचा वाळलेला पादोपाचोळा उचलला, त्या लेकराच्या अंगावर टाकला आणि राहिलेल्या एकुलत्या एका 4 वर्षाच्या लेकराला घेऊन जीवाच्या आकांतानं ती माऊली मात्र प्रकाश आमटेच्या दवाखान्यात आली. डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात, ज्यावेळेस त्या आईकडे माझी नजर गेली, माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण जणू काही त्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंची धार थांबवून आता रक्ताची धार लागावी असे त्या माऊलीचे डोळे लालबुंद झाले होते. त्या माऊलीनं हात जोडल्याने सांगितलं, डॉक्टर साहेब माझं लेकरू माझ्या जगण्याचा आधार आहे. या लेकराला तुम्ही जगवावं ही माझी अपेक्षा आहे. डॉक्टर प्रकाश आमटेंनी त्या आईकडे पाहिलं आणि सांगितलं, आई काळजी करू नका, पण पुढचा 2 तासांचा वेळ अत्यंत महत्वाचा असेल. पाहता पाहता 2 तासांचा वेळ निघून गेला. डॉक्टर प्रकाश आमटे बाहेर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं, आई आता काळजी करू नका, तुमचं लेकरू अत्यंत व्यवस्थित आहे. एवढे शब्द त्या माऊलीने ऐकले आणि त्या माऊलीने हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब आता मला 1 तासांचा वेळ देता का? 1 तासामध्ये अशी माघारी जाते आणि तासभरात पुन्हा माघारी येते. डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात, मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारलं, आई आहेस का, कोण आहेस? अगं 1 तासापूर्वी तुला माहित नव्हतं तुझं लेकरू जगेल की मरेल आणि आता तू असं म्हणते मी जाऊन येते. त्या आईने दिलेलं उत्तर होतं, डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे. आता याला तुम्ही जगवणाऱ्याची मला पूर्ण खात्री आहे. पण अवघ्या 2 वर्षाचं माझं दुसरं लेकरू इथून 2 मैल मागे मरून पडले. अहो मी जर वेळेत गेले नाही ना तर जंगलातले लांडगे, कोल्हे, कुत्रे माझ्या लेकराला फाडून खातील. म्हणून अशी माघारी जाते, जंगलात एक छोटासा खड्डा घेते आणि माझ्या लेकराला पुरून पुन्हा माघारी येते. हे एका आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं. हो भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. या सृष्टीवर जेव्हा असुरांचा जन्म होईल तेव्हा त्या असुरांचा सर्वनाश करण्यासाठी मी जन्म घेईल. तर दुसऱ्या बाजूला माझे 16 वर्षाचे धनुबराय सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो किंवा दुरितांचे तिमिर जाओ. म्हणजे या सृष्टीच्या पाठीवरती भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की जेव्हा जेव्हा असुर जन्माला येतील त्या असुरांचा सर्वनाश करण्यासाठी मी अवतार कार्य जन्म घेईल. तर दुसऱ्या बाजूला माझे धनुबराय सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे या सृष्टीच्या पाठीवर जे खळ आहेत त्या खळांच्या अंतःकरणामध्ये जी व्यंकटी आहे, व्यंकटी म्हणजे वाईटपणा, तो वाईटपणा जर आपण दूर करू शकलो तर राहिलेला मनुष्य शुद्ध आणि परिपूर्णच आहे. म्हणजे हा सिद्धांत आपण जर रामायणामध्ये घेऊन गेलो तर जाणकार मंडळी, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, रावण वाईट होता का? आईसाठी आत्मलिंग आणणारा ज्ञानी महात्मा जर 3 लोकात कोण असेल तो म्हणजे मातृभक्त खऱ्या अर्थानं रावण होता. अहो 4 वेद आणि 6 क्षेत्रांचा ज्ञानी महात्मा या सृष्टीत जर कोण असेल तो म्हणजे रावण होता. एवढंच काय, इंद्रादी देवतांना बंदिवान करणारा महबलशाली राजा जर कोण होता तो म्हणजे रावण होता. पण हाच रावणाचं आपण दरवर्षी नवरात्रामध्ये दहन करतो याचं एकमेव कारण रावण वाईट होता असं नव्हतं, पण रावणाच्या अंतःकरणामध्ये माता सीतेबद्दलची जी वासना होती ती वासना वाईट होती. म्हणून खऱ्या अर्थानं आपण रावणाचं दरवर्षी दहन करतो. पण कधी रावणाचं चरित्र अभ्यासताना आपण जर सीता मातेबद्दलची त्याच्या अंतःकरणात असणारी वासना
वासना दूर केली आणि त्यानंतर आपण जर रावण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर रावण आपल्याला जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ मातृभक्तही आणि सर्वश्रेष्ठही योद्धा सापडतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणखी सोपं करून सांगतो. आईला एक मुलगा व्यसनी आहे, दुसरा मुलगा ज्ञानी आहे. आई व्यसनी मुलाला घराच्या बाहेर काढते का? त्याला स्वतःपासून दूर करते का? त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडते का? आईची माया अशी असते महाराज, लेकरू चांगला असू द्या नाही तर लेकरू वांगला असू द्या, पण आई त्याला स्वतःपासून कधीच दूर करत नाही, कारण ती आईची माया असते. अहो, माझ्या ज्ञानोबारांचं जर चरित्र पाहिलं, ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल ज्ञानोबारांनी ज्ञानी व्यक्ती होते, त्यांना तर ज्ञान दिलंच, त्यांना ज्ञानाचं अमृतकुंभ दिलंच, पण जे अज्ञानी विसोबा खेत्रांसारखे पामर होते त्यांच्याही अंतकरणामधली व्यंकटी दूर करून त्यांनाही सत्यमय ज्ञानाचा मार्ग दाखवून त्यांनाही पुढे ज्ञानाच्या प्रकाशामध्ये पुढे आणलं. म्हणून तर ज्ञानोबराय साक्षात जगाची माऊली झाली.